नमस्कार, झटपट बातम्यांमध्ये स्वागत। वाशिम जिल्ह्यातील 2 लाख शेतकऱ्यांना नोव्हेंबर महिन्यातील अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची वाढीव भरपाई मिळणार। 115 कोटी रुपयांची होणार वाटप। शासकीय आधारभूत किमतीनुसार शेतकऱ्यांकडील धान खरेदी करण्यासाठी ऑनलाईन नोंदणीची मुदत 31 जानेवारी पर्यंत वाढवली। कृषी मंत्रालयाने शेतीसाठी निधी न वापरता परत का पाठवला? केंद्र सरकार मोठमोठ्या घोषणा करत असलं तरी प्रत्यक्षात निधी मात्र वापरला जात नाही। लवकरच भारत युरियामध्ये स्वयंपूर्ण होईल, खत मंत्र्यांचा दावा। विविध उपाययोजना आखल्या जात आहेत, तर त्या अनुषंगाने सरकार प्रयत्न करते। कांदा निर्यात बंदी, चीन व पाकला पोषक। हक्काची बाजारपेठ गमावण्याची वेळ, निर्यातदारांचे मोडले कंबरडे। शेतकऱ्यांना 12 तास वीज उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध असून त्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। मुरघास बॅगेच्या अनुदानात सातारा जिल्ह्यात वाढ। सायलेज बॅगेच्या 50% किंवा 3000 यापैकी एकाच अनुदान मर्यादा करण्यात आली। वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीपाठोपाठ सोयाबीनचे दर कमी। तूर 7000 पर्यंत तर सोयाबीन 5000च्या आत आली। ज्यांनी केली निर्यात बंदी त्यांना मतदान बंदी। कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा सामुदायिक केला निषेध। बीडमध्ये ढगाळ वातावरणामुळे पिकांचे नुकसान। उत्तर भारतासह निम्मा महाराष्ट्रही गारठला। पुढील 5 दिवस थंडीची लाट राहणार। धन्यवाद।